वादळ वारं सुटलं की माणसानी आडोसा घ्यावा. वाऱ्याशी झगड्या करण्यात काय बी अर्थ नसतो. वारं शांत झालं की आपण आपल्या मार्गाने चालत राहावं. हजारदा सांगितलं या पोरीला, समजतच नाही हिला. काय गरज होती वाद घालायची? ती बाई तोंडाला येईल ते बोलत होती. समजा गावासमोर ती तुझा अपमान करत होती आणि मी गप बसून ऐकायचं होतं? अजिबात नाही. एकदम बरोबर आहे. काय ऐकून घ्यायचं तिचं? बाचा खातोय तिच्या आपण. हा, तू बी सारख्याला वारक्या असं तुम्ही दोघी बी. अगं, आणि ती मला बोलली म्हणून माझ्या अंगाला काय भोक पडली का? हा केला तिने माझा अपमान. शारदा, आम्ही बारक्या बापाच्या, बाई तू मोठ्या बापाची असं म्हणून विषय मिटवायचा. वकील बनायला कोणी सांगितलं होतं ग तुला? पण काय बोललीस ग तिला? आई, मी काय काय बोललीस? थांब जरा, काय बोललीस ग? लाली पावडर वाली बाई. सावत्र असली तरी आई आहे तुमची ती. सगळा गाव ऐकत होता. चार माणसं काय म्हणतील याचा जरा तरी विचार करायचा गौरी. आई, गावासमोर ती बाई. बाई बघ, बाई म्हणती. हो बाईच. आई म्हणायच्या लायकीची नाहीये ती, आणि ती तुला घालून पाडून बोलत होती. तुझ्या नवऱ्याने तुला तिन्ही पोरी सकट रस्त्यावरती आणलं तेव्हा कुठं होती ही चार लोक? ठिगळ्याची साडी आणि झिजलेल्या चपला घालून मोल मजुरी करत आमचं शिक्षण पूर्ण करत होतीस तेव्हा कुठं होती ही चार लोक? जी लोक आपला विचार करत नाहीत त्यांचा विचार आपण का करायचा? मी भीक घालत नाही असल्या लोकांना. सांग, कुठं होती ती माणसं? कृष्णाई, प्राजक्ता, ये अगं अशा अशा अवस्थेत वागायचं नसतं. कशी आहे? बरी आहे. कधी आली? यात्रेला म्हणून आलतो. ते नाना आई तालुक्याला गेल्यामुळं महाप्रसादाला जमलं नाही म्हणून. देते ना मी. नाही, चल 4 माणसांचा महाप्रसाद बांधून देऊ. चल. कशी आहे शारदा? मी मस्त. घे. तुझ्या चेहऱ्यावरचं तेजस सांगताय मस्त परिजल मला येणार आहे तुझ्या पोटी. परत येतो वेळ काढून. हो, ये. आई, आपण ते बाहेर. थांब जरा. ही प्राजक्ता आपल्या शारदाच्या वर्गात होती. लगीन झालं आणि बाळतपणाला आली. आणि माझी शारदा लग्नाचा वेळ उलटून चाललाय तरी घरातच आहे. काय कळतंय का तुला? असाच आगाऊपणा करत राहिलीस ना तर तुमची लग्न कशी होणार याचा विचार तरी कर. आई, एवढी वकिली शिकून काय फायदा? शिकले म्हणूनच कळतंय. आणि याला आगाऊपणा म्हणत नाहीत. यो हक्क आहे आमचा. हक्क आहे म्हणते बा. कसला हक्क? बापाचा अपमान करण्याचा? मी त्याला बाप मानत नाही. खुशी बोलते. तुझ्या मान्य न मान्यावर जग चालत नाही गौरी. तू किती नाही म्हणलंस तरी तो तुझा बाप आहे. आणि पोरीचं लगीन करायचं म्हणलं म्हणजे बापाची गरज लागते का नाही? हं? आम्हा तिघी बहिणींना पण बापाची गरज नाही. गौरी, ए मिने, बापू बरं झालं तुम्ही आला. मला एक सांगा, पोरीचं लगीन लागताना बापाची गरज लागते का नाही? लागते म्हणजे बापाशिवाय लग्न होतंय वय? काय संबंध? बाप नसला की पोरींची लग्न होत नाहीत का बापू? नाही नाही, लग्न कशाला थांबायला पाहिजेत. पण मी काय. बापू काय म्हणतो तुम्ही? पोरीचं लगीन लागताना लोक विचारणार नाहीत का बाप कुठं आहे म्हणून? नाही नाही, विचारणार कसे नाहीत. कृष्णही 10 तोंडानं विचारणार. हा मग बाप तर पाहिजेत बाबा. आणि ज्या पोरींचा बाप मेलाय त्यांची लग्न होतच नाहीत का? गौरी, बरं, मी काय म्हणतो, कशाला उगाच एवढं टेन्शन वाढवतंय? आपण शिरा खाऊया का? हा, या. तायडे, अगं आपल्याला बँकेत जायचं होतं. तू विसरलीस काय? चल चल, बँक बंद झाली तर भाजीसाठी पैसे नाही मिळणार. चल. जा जा घेऊन जा तिला. म्हणजे जग राहती कळल. पुस्तकातल्या जगण्यात माणसाला जगता येत नाही. आता उद्याचं लगीन करायचं झालं कुणी तयार होईल का? रखमाबाई शिंदे, अनिता जाधव, बागुराम सोनार. पैसे नाही द्यायला. हो, शंकर दादा नाव ऐकलंय का? पण ह्या महिन्यात जरा अडचण होती. ए, अप, अप. तुझी अख्खी पत्रिका कोळून पाहिलोय मी. तोमा लावायला पैशांची कमी नाही.
आणि हप्ता द्यायची वेळ आल्यानंतर अडचणींचा पाडा ए राडा होईल ना, राडा. टाक टाक ना. महाराज, पोरीच्या शाळेचा खर्च होता थोडा, पुढच्या महिन्यात दिलं तर चालेल का? शाळा म्हणजे आमच्या शंकरदादाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे बघा. चालेल. प्रकाश खरात राहिलाय, तो कुठं सापडेल र? खेळत असेल 3 पत्ती. आता त्याची बत्ती गुल करायचा टाइम आलाय बघ. बसती कर रमी. पत्रिकेतच गडबड असल्यामुळे पानं बी तशीच आल्यात. प्रकाश खरात 2 महिन्याची थकबाकी 20,000, स्पेशल वसुली चार्जेस 2,000, एकूण येणे बाकी 22,000. नाही देत जा. काय करायचंय ते कर. आम्ही नाही करणार, शंकरदादा करणार. आम्ही नाही करणार, शंकरदादा करणार. बेधडक बेधडक. तू वसुली करणार? घरी आईला सांगून आलास का? मग तुझ्या मातोश्रींना सांग, जमलं तर देतो. चल निघ आता, नाही तर तुला महागात पडेल. खाल्ली माती. आता ह्याचा मी मास्तर होणार. शंकर ओठ उभा राहा. शंकर, जे सांगतो तेच ऐकायचं. शंकर फक्त त्याच्या मातोश्रींचंच ऐकतो. तुझ्या त्या अशिक्षित आईनी हे शिकवलं का तुला? ये उठा रे. ए अरे बघत काय बसलात? हा त्या हिरोला. मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश. रोज देवापुढं फक्त 2 गोष्टी मागतो आम्ही. पहिली म्हणजे तुमची तब्येत बरी व्हावी, आणि दुसरी, ज्यांनी तुमची ही अवस्था केली आहे त्यांना पायात लोळवण. आई, महादेव
आमच्या सौभाग्याचे हे हाल करणाऱ्याला चांगला धडा शिकवणार अशी महादेवाच्या पिंडीवर शपथ घेतली आम्ही. शंकर दादा, हात नाही ग्रह बघायचे असतात तो. विश्वास ठेवा, बघतोय ना पत्रिका. मग कशाला कुडमोड्या ज्योतिषी. महाराज हो तिकडे बस तिकडे. तू बघ पत्रिका, सेकंड ओपिनियन बी असतंय का नाही. डंबेल बराबर बोलतोय. आणि आजकाल मातुश्री लय विचार करतात लग्नाचा, म्हणून या बंधत पडतोय मी. आणि आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही. तू बघ पत्रिका. ओ ज्योतिषी बुवा, तुम्ही हात बघा आणि बघा योग आहे का लग्नाचा. बघूया. अतिशय कडक हात आहे हा तुझा. वजन मारून. अरे ते तुम्ही का नाही या कडक हातात नरम हात कधी येणार ती सांगा. हा. लवकरच तुझ्या आयुष्यावरती एक गोड गुलाबी सावली पडणार आहे बाळा. पडणार आहे नाही, पडायला लागलीये. न भूतो न भविष्यती असा योग आहे हा. तुझी तिरकी झाला. एक काहीतरी सांगा रे खरं, चांगलं का वाईट. मातुश्रींची इच्छा पूर्ण होणार आहे का नाही. अरे लवकरच तू प्रेम बंधनामध्ये अडकणार आहेस बालका. बोंबा बोंबीची साखळीच दिसते मला पत्रिकेत. ए यार बस. सोडू नको त्याला. लवकरच तुझ्या आयुष्यावरती एक गोड गुलाबी सावली पडणार आहे बाळा. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरत त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडतय मला माझ कळना. आलीस तू तार फिरल डोक्यामधी वार शिरल, सजणे तुझ्या जमाना मला. पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा मेंढाळा जीवना दावला. तुझ्या हसण्याच्या गोड चांदण्या त्या राती उषाशी साचल्या, तुझी याद येता
सरी पावसाच्या येड्या शिवारी नाचल्या मी तुला फक्त पाहू की तुझा फक्त राहू शपथ तुला मला एकदा सांगना आलीस तू ऊन सरल जगण्यामधी सोन भरल सजणे तुझ्या इना जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला पाहता मी तुला जीवना दावला ओ साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला ओ भाबडा बावळा बावरा वेंधाळा जीवना दावला पोरींना बघून हिम्मत वाटली का माकडा? चोरी करून पळतोस? काय वाटलं तुला पोरी आहेत सोपं जाईल? अजिबात नाही. BNS कलम 304 स्नॅचिंग 3 वर्षाची जेल होईल तुला. जेल नको माफ करा माफ करा. कसली माफी? कष्ट करून कमवायला नको. सोप्या मार्गाने पैसा पाहिजे तर लुटायचं लोकांना. अहो ही तर दिवस रात्र लोक कष्ट करून पैसा कमवतात आणि ही तुझ्यासारखी लोक अजिबात नाही. तुला आता डायरेक्ट जेल. चल. नको जेल नको. कष्ट करायची तयारी आहे पण काम मिळत नाही. घरी पोरगी तापाने फणफणली. डॉक्टरांनी औषधं पण लिहून दिलीत. खिशात दमडी नाही. शेवटी आज काळजावर दगड ठेवून चोरी करावं म्हणलं. चला आपलं नशीब फुटकं. तेवढं पोलिसांना सांगू नका. पाया पडतो. नाही तायडे लागलंय त्याला. तुम्ही थांबा इथेच, मी आले. अडचणी कधी कोणाला चुकलेत का दादा? म्हणून असं चोरी करणं बरोबर नाही आणि नशिबाला दोष देणं तर अजिबातच नाही. हार नाही मानायची, प्रयत्न करायचा, कष्ट करायचे. मार्ग नक्की सापडेल. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना तुझ्या माग भिर भिर फिरतय त्याला वाट मिळना थोडीशी लाज धरावी नजरे सवळना तरी काळीज का धडधडतय मला माझं कळना. आलीस तू तार फिरलं डोक्यामधी वार शिरलं सजणे तुझ्या इना जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला पाहता मी तुला जीवना दावला. ती 1.5 दमडीची पोरगी सगळ्या गावासमोर माझ्यावर शायनिंग झाडत होती, माझ्या अब्रूचं धिरडा भाजत होती. आणि तुम्ही दोन फेल ठोकळे
दातखिळी मारून घुबडासारखा टक्का मक्का बघत होता. इंदुराणी ते बाजूला घे ना. तुझ्या सौभाग्याचा सवाल आहे. सौभाग्य गेला उडा तो माझा. ज्या इंदुराणीचा अपमान झालाच कसा झाला. इंद्रिया पटकन बोलण्याचा साटकन मारी ना. महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट गेलंच कसा. बटरखान्याचं गटरखान करणारं लेबर आहे ना, दाजीने दिलं होतं. मी कुठं काय केलं? हा ते होतं तर तुझ्या भावी हॉटेलचा स्टाफ ना. दाजी पण ते 4 पैसे वाचतील म्हणून चीप लेबर तुम्हीच मला सांगित होता ना. अरे पण तुझा स्टाफ असा गटारखाना निघाल मला काय माहिती. चुप. काय भेंड्या खेळताय? बायसाहेब, हो बायसाहेब, उशीर झालाय. काय पिरपिर लावली रे तू? अहो पण मला दुसरीकडे जत्रेला पण जायचं आहे. मनासारखा बार जोवर उडत नाही तोवर ही बंदूक आमच्याकडच राहील. अहो पण माझा धंदा आहे. ए बाबा ए बाबा तू कशाला मला धंद्याला लावतो तू? ऐक ना माझं. अहो पण अरे अहो पण नाही काही नाही. चा लवकर. जीत लवकर बाहेर आहे बेटा. येताना थंडगार पाणी घेऊन ये. आई बघ कशी तापली एकदम. आण बरं बाळा लवकर. आला का तू? इंदुराणी पाणी पाणी घे. पट्टराणीचा पट्ट धावायचा होता आज मला, पण इंदुराणी ऐक ऐक ऐक. जाऊ दे ना, झालं गेलं गंगेला मिळालं. तू सारा शांतीत घे ना. फार मातीत गाडल्याशिवाय शांती मिळणार नाही या इंदुराणीला. त्या फुकणीच्या घमेंडीचं मूळ त्या खानावळीत आणि त्या घरात आहे. ते उकाडल्याशिवाय तिचा डोलारा नाही कोसळायचा. मला ती खानावळ आणि घराची जमीन पाहिजे. काय? इंदुराणी घरन खानावळ घेतली तर रस्त्यावर येतील ते लोक. रस्त्यावर येऊ द्या नाही तर गटारीत जाऊ द्या, मला नाही फरक पडत. एक मिनिट. का? तुम्हाला फरक पडतोय? मला काय झालं फरक पडन. मला एवढंच म्हणायचं होतं की बुवा घरन खानावळ घेतलं जगायचं कसं त्या लोकांना. अरे माझ्या मुटक्या नशिबा. दयामया लावून या म्हातारे संकट लग्न केलं, पण याला काळजी द्या अपशकुनी बाईची. तेव्हा माझं चुकलं, माफ कर देवा, माफ कर, माझं चुकलं. तिथे असं रडून बिंदुराजासारखा पोस्टा द्यायचा नसतो. तिथे बिंदुराजाची बहीण इंदुराणी आहेस तू. आता तिथे तू रडायचं नाही, आता तू नुसतं भिडायचं. त्या बाई आणि तिच्या पोरी रस्त्यावर येऊ द्या नाही तर गटारीत जाऊ द्या, जगू द्या नाही तर मरू द्या, मला फरक पडत नाही. तुम्हाला पण पडायला नाही पाहिजे. हॅलो, कोण आहे ती? कोण आहे ती? काय दिलं तिनं तुम्हाला? त्या नकट्या नाकाच्या वाकट्या तोंडाच्या 3-3 पोरी? यो यो हिऱ्यासारखा कुलदीपक मी दिलाय, मी. तो पण एका फटक्यात. मग महत्वाचं कोण? ती कमी. मग मला ती खानावळ आणि घराची जमीन खाली करून पाहिजे. मी काय गप्पा. फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप. इथे तुला ते खानावळ आणि त्या घरची जमीन पाहिजे ना. ह्यो बिंदुराजा तुला ते मिळवून देणार. अरे इंदुराणीची मर्जी, त्याच्यावर अख्खं आयुष्य खर्ची. हो शंकर दादा
पत्रिकेचा आणि ग्रहताऱ्यांचा अभ्यास माझा झालाय आणि माझा अभ्यास असं सांगतोय हलक्यात घेतल्यानं महागात पडेल. आपण जाम सिरियसली घेतलंय महाराज. तेच सांगतोय, अडचणीच अडचणी दिसतात मला. अडचणी कुणाला चुकल्यात का? शंकर दादा, एक नाही दोन नाही, डंपर भर अडचणी आहेत. कष्ट करा, प्रयत्न करा, मार्ग सापडणार. मी पत्रिकेचं सांगतोय, तुम्ही डायलॉग काय मारते सांग ना. डायलॉग नाही मारत रे डंबेल्स. माझ्या मनात जी खळबळ चालली आहे ना ती सांगतोय. काय पोरगी होती राव. थँक्यू. ती फुलं, त्या पाकळ्या पोरीच्या अंगावर अशा पडत होत्या. असं वाटलं ती पोरगी एका मोरपीच आहे. आणि जस जसा तिचा मुखडा असा माझ्याकडे वळला ना, माझ्या अंगातली ताकदच गेली महाराज. तिचा आवाज ऐकला ना, असं वाटलं माझ्या कानावनी कुणीतरी मोरपीसच फिरवलंय. त्या माणसाची तक्रार ऐकली तिने आणि तिकडे ती पाघळली. आणि सेम टायमिंगला इकडं आपलं काळीच पाघळलं. बंदुकीतनी गोळी सुटावी का नाही तशी धमक दाखवली आधी. आणि मग समजूतदार समज, बंदुकीची गोळी, समजूतदार समज. सेम मातोश्री. या पोरीचं ना आपलं 100% काहीतरी कनेक्शन आहे. पण होती कोण होती? ती वहिनी 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 करायची का तुमची वहिनी फायनल? शंकर दादा हो म्हटल्यानंतर फिक्सच आहे की. शंकर दादा, वहिनी आपल्या गावातल्या वाटत नाहीत. नाही 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 नाही, आपल्या गावातली फिक्स नाही ती. कारण एवढी समज आणि एवढी धमक आपल्या गावात फक्त मातोश्रींकडे आहे. मॅडम, हा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. हा जो तुमचा 40 एकरांचा सलग प्लॉट आहे ना, त्याच जागेवर आपली ही फॅक्टरी उभी राहणार आहे. अहो, बाजारभावापेक्षा तिप्पट दर फायनल केलाय फक्त साहेबांच्या शब्दांवरून. साहेब, आम्ही शेतकरी माणसं आणि खरा शेतकरी तोच असतो जो आपली जमीन कधीच विकत नाही. मातोश्री, अहो माझ्या शब्दाचा मान राखून तिप्पट भाव देताय साहेब. आणि तशी बी ती जमीन पडीकच आहे. त्या मुरमाड जमिनीवर काय उगवत नाही. वांझोटी गाय पाळण्यात काय फायदा? मग काय कसायाला ऐकू काय? तुमची फॅक्टरी उभी राहणार, नदीचं पाणी उपसणार. तुमचा माल तयार झाल्यावर ते घाणेरडं पाणी, केमिकलचं इश आमच्या कृष्णा माहीत कालवणार. तसं नाही मातोश्री. अहो, फक्त बागायतदाराचं नोकरदार होणार. तुम्ही करा सही बिंदास. काय नेते साहेब तुम्ही? इलेक्शनच्या यायला मत मागताना माझा बळीराजा, माझा शेतकरी बांधव. मी राजकारण करत नाही, समाजकारण करतो. अशा मोठमोठ्या गप्पा हाणताना आणि इथं पैशासाठी या धनदांड्यांची दलाली करता. मातोश्री, तुम्हाला मान देतोय तर घाण करू नका. बळीराजाचा बळी देऊन आमचं हात बळकट करायचं पाप आमच्या हातनं कधीच होणार नाही. आमच्या कृष्णा माईला अपवित्र होऊ देणार नाही आम्ही. चला निघा. मातोश्री, तुमचं हे पुण्यवानपणाचं सोंग मला तरी सांगू नका. गरीब शेतकरी मजूर यांना पैसे देऊन त्याच्या व्याजावर जगणारं तणकट आहे तुम्ही. आता तोंडाचा पट्टा बंद करायचा आणि गप गुमान सही करायची, नाहीतर हाताचं कांडकं करून बंगला बरीच कठीण. मातोश्री, आमची ताकद आजमवायची खुमखुमी आली आहे काही जणांना. नात्यात जपतात एकी
कृष्णाईच्या लेकी